मुझे इस बात की बहुत खुशी है कि ये जो मराठा समाज का एक प्रश्न और जिसके ऊपर आंदोलन चल रहा था, मार्च चल रहा था, उस पर हम लोगों ने एक सॉल्यूशन निकाला है। हमारे मुख्यमंत्री जी ने एक बहुत अच्छा निर्णय लिया है, जिसके कारण जो आंदोलन करता थे श्री मनोज जरांगे पाटिल, इन्होंने भी उसको मान्यता दी है। और विशेष रूप से मराठा समाज में जिनके पास कुटुंबी इस प्रकार के जिनकी कहीं ना कहीं एक प्रकार से एंट्री आई हुई है, ऐसे लोगों को सर्टिफिकेट मिलना ये कानूनन भी सही है, लेकिन वो मिल नहीं पा रहा था। अब ये जो निर्णय हमने लिया है, इसके कारण आसानी से उनको मिल पाएगा। और ये सारा निर्णय लेते समय हम लोगों ने ये भी प्रयास किया है कि किसी भी प्रकार से ओबीसी के ऊपर कोई अन्याय न हो, तो उस प्रकार से इस निर्णय को लिया गया है। और मैं आंदोलक श्री मनोज जरांगे पाटिल इनका भी अभिनंदन करना चाहतो। जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज जयंती आहे आणि या दिघे साहेबांचं दर्शन घ्यायला, आमच्या देवताचं दर्शन घ्यायला या ठिकाणी इथं आम्ही आलेलो आहोत। तुम्ही बघितलं असेल, आज त्यांच्या विना एक दिवससुद्धा किंवा एक क्षणसुद्धा आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि ते आमच्या हृदयात आहेत। दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, सर्वांच्या मनात आहेत, सर्वांच्या तुम्ही बघितलं असेल, धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताच्या मार्गदर्शनाखालीच आज आमची ही वाटचाल चालू आहे। आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर हे सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत। दिघे साहेबांची शिकवणच होती की गद्दारांना क्षमा नाही आणि तुम्ही बघितलं असेल, आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, शिवसैनिकांना त्रास देण्याचं काम चालू आहे, त्यांच्या घरादारांवरती नांगर फिरवण्याचं काम चालू आहे, त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकण्याचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे जे खरे सच्चे शिवसैनिक म्हणवतात ते असूच शकत नाही। ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेऊन, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन ही मंडळी काम करतात, परंतु दुर्दैव आहे, मला वाटते येणारी जनता आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब हेच त्यांना त्यांची जागा दाखवते। आरक्षणाचं तुम्हाला माहिती असेल, शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने मराठा समाजाला, त्याचबरोबर धनगर समाजाला, त्याचबरोबर ओबीसी समाजाला कुठलाही याचा धक्का न लावता, कोणाचं आरक्षण कमी न करता या ठिकाणी आरक्षण द्यावं असा एकमुखी ठराव शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये मी स्वतः मांडला होता आणि पक्षप्रमुखांनी आदेश दिला होता आणि त्याप्रमाणे आज त्यातल्या काही अटी या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत। पण खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना ज्यावेळेला त्यांचा हक्क मिळेल त्यावेळेला खरा तो विजयी दिवस असेल असं मी समजतो आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद। आनंदामध्ये हसत मुखाने परत गेलेला आपण पाहिलं आहे, पण ते कुठल्याही प्रकारचं काम असू द्या आणि म्हणून त्यांच्या नावाची योजना आपण सरकारची, महाराष्ट्र शासनाची आज आपण एक सुरू करतोय। त्यामध्ये महा डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या व सर्व प्रस्तावित योजनांमध्ये आपण जी गिव्ह इट अप सबसिडी ही योजना जी आहे, म्हणजे त्याला आपण नाव देतोय धर्मवीर श्री आनंद दिघे लाभ समर्पण योजना।